महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखनी चायनाच्या टॅन झोंगीला उपांत्य फेरीत विश्वचषकाच्या हरवून आता दिव्या अंतिम फेरीत पोचली आहे. ह्याच्यामुळे 3 गोष्टी घडल्या आहेत. एक, तिला वर्ल्ड कपमध्ये गोल्ड किंवा सिल्वर मिळू शकतं. दुसरं, तिचा फर्स्ट ग्रँडमास्टर नॉर्म कंप्लीट झाला आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कदाचित तिला कॅन्डिडेट्स 2026च्या स्पर्धेत एंट्री मिळाली आहे. त्याच्यात 8 वुमन प्लेयर असतील. जो जिंकेल तो वर्ल्ड चॅम्पियनला चॅलेंज करेल. सो दिव्याचं हे यश जे आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. ती फक्त 19 वर्षाची आहे. तुम्हाला माहितीच असेल दिव्या देशमुख ही नागपूरची आहे आणि महाराष्ट्रातली सध्या नंबर 1 बुद्धिबळपटू आहे महिला ह्याच्यात. आणि तिचे आईवडील हे दोघंही डॉक्टर आहेत आणि त्यात दिव्यानी तिची हॉबी, आवड, आपण जे म्हणू बुद्धिबळ, त्याला आता जागतिक स्तरावर नेलं आहे. तर दिव्याचं ह्याच्यात जबरदस्त अभिनंदन. आणि आज दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये हम्पी आणि ली टिंजे चायनाशी खेळत आहेत. समजा हम्पी जिंकली तर इट विल बी ऑल इंडिया क्लॅश. सो बघू काय होतं आहे. पण आत्ता इट्स कॉंग्रॅच्युलेशन्स टू दिव्या देशमुख.